उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापान कार्यक्रम। चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार याकडे लक्ष। ओढाकोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात। मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। तुम मुझे कब तक रोकोगे, शेरो शायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा। माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं। विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य। डोंबिवलीतील निधीवरून एकनाथ शिंदेंसमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये झुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवार आग्रही असल्याचं चित्र। युतीसाठी अजित पवारांचे विश्वासू अंकुश काकडे यांना फोन। पवारांना लिहिलेल्या पत्रात जगताप यांच्याकडून दादांच्या फोनचा खुलासा। एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य। राज्यातील इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानंच चालतात। लोढा यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत खटके। महायुती होती म्हणून आपण सत्तेत, याचं भान प्रत्येकानं ठेवावं। कोण कुणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही, नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा असा दिल्लीतील लोकांचा आदेश, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्ष नेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवण्यात येणार। इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावणार। विमानं रद्द झाल्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय, दररोज 50 आयात परवाने मिळणार। प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार। देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळणार।